दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावरती एक खटला सुरू होता। या खटल्यातून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेला ईडीची चौकशी सुरू झाली त्यावेळेला अनिल परब यांनी न डगमगता या सगळ्यामध्ये निकरानं लढा दिला होता आणि यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना विशेष मदत केली नसल्याचंही सांगितलं जातं। आता याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीचं गंडांतर येणार होतं। पण या सगळ्या प्रकरणामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी आपला काही कोटींचा बंगला आपल्या एका मित्राला सांगून बुलडोजरने जमीनदोस्त करून टाकला। अनिल परब यांनी मात्र आपलं कोणतंही बांधकाम न पाडता न्यायालयीन लढा देणं पसंत केलं आणि त्या लढ्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यामुळे जी गोष्ट घाबरून मिलिंद नार्वेकरांनी पाडून टाकली तीच गोष्ट अनिल परब यांनी निकराने लढा देत न्यायव्यवस्था आणि कायदा यांच्यामधून वाट काढत आपलं साई रिसॉर्ट सांभाळून ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। आणि त्यामुळे आता रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातला संघर्ष आणखी वेगळ्या टप्प्यावर कसा कुठे कधी जाणार हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे।